चित्ताची करील ते काही नय महाराज परिपाय बीज शुद्धांगी विठ्ठल रोजी विठ्ठल रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताह 26वे वर्ष आणि माझे गुरु ह.ब.प. रामभाऊ महाराज कड, ह.ब.प. शिवाजी महाराज जाधव, ह.ब.प. होले महाराज आणि माझ्या बरोबर आलेले माझे वडील बाळासाहेब पवार आणि मला केलेले आमंत्रण ते दिनकर शेरगिरे, अशोक भोसरे आणि हे सगळे माझे ग्रामस्थ येथे जमलेले सर्व माझे वडील बहिणींनो आणि यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद मागतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. ना तरी बालक बोबडा बोली, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकडा चुका पावली हे चोज करून मावली विजय गेली. याचा अर्थ असा आहे, लहान मूल बोबडे बोलत असले की वेडे वाकडे पाऊल टाकत असले तर त्याची आई जशी समाधान पावते तसे तुमचे संतांचे प्रेम आमच्या व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत. तसे येथे जमलेले तुम्ही माझे सर्व मायबाप माझ्या कीर्तनातून 1-2 शब्द चुकीचे गेले तरी तुम्ही मला स्वीकाराल अशी विनम्र विनंती करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. अभंगाचा सरळ अर्थ. तुकाराम महाराज एका धन्यकाराला उपदेश करतात. तो असा, त्याच्या द्वारात सुवर्णाचा पिंपळ आहे, अंगात शक्ती आहे, रेडा ऋग्वेद बोलू शकतो. ज्ञानेश्वर महाराज तर ते काय होणार नाही, काय होणार नाही याचा अर्थ सर्व काळ. हा अभंग श्री संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. 4 चरणाचा आहे, सेवेकरता घेतलेला आहे व प्रसंगीत आहे. सर्व 11 उद्धार बाहेर पडले त्यापैकी हा एक अभंग आहे, सेवेकरता घेतलेला आहे व प्रसंगीत विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी धन्यकड्याकडे पाहिले. त्याला असं वाटत होतं आपण खूप बनवावे, आपल्याला खूप बोलता यावे, लोकांनी मानावे. परंतु त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तो एक झक्कड म्हातारा होता. वर संपत आले होते. माशानात गावऱ्यात गेल्या म्हटल्या तरी चालेल अशी त्याची अवस्था होती. जेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, तुझ्या त्यांनी काय होणार नाही, तू फक्त देवाचं नामस्मरण कर, चिंतन कर, देवाची चाडे आळवावे देवा, देवाची चाडे आळवावे देवा, ओ ते बाबा चाडून या. देहावर उदास देवाचे भजन कर. देवावर मान्यता मिळवण्याकरता पुष्कळ सध्याचे अवलंबून असते. तर कळते पावण्या ग्रंथ करावे कीर्तन, पावण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आली जाण फळ त्याची, पण तुझी आयुष्य संपत आले आहे. राज्यात नित्य वेळे खाऊन भगवान चिंतन करीत राहा. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडे पाठवले. एक प्रकारे
संस्कारे आपल्याला मोठेपणा दिला. वास्तविक आपण पामराव मज पा
मामासाहेब दांडेकर म्हणून असत. एका काळचे कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट यांनी शिष्यत्व पत्करल्यावर तुकाराम महाराजांचे वर्णन केले आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी केलेल्या वर्णास महत्व आहे. गावाकडला सबदच असला तर त्याचप्रमाणे तुम्ही अंधाच्याला पुसरा थापा मारतात. आम्हीही आळंदीत गेलो त्या ठिकाणी तो सोन्याचा पिंपळ म्हणून दाखविला तर यवनाचा पिंपळ सारखा दिसला. पण तुकाराम महाराज म्हणतात तो सोन्याचा पिंपळ आहे तो तर भाग्यवानाला दिसतो. आवाजी करंटा त्याला दिसत नाही. तो म्हणाला आम्हाला यदा कदांचा सोन्याचा पिंपळ दिसला असता तर आम्ही एक एक पाम प्रत्येकाने वाटून दिले असते व आतापर्यंत शिल्लक राहिला नसता. भारत प्रकारच्या सुवर्ण यंत्रण पायद्याखाली जप्तून मागच्या लेलात विकला गेला असता. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ कोणी म्हणत असता विशेष आहे बरं. रावणाची अक्षर पटी लागली काय हे सांगत असता स्वतः तुकाराम महाराज वर्णन करतात. लंके माझ्या घरे किती ऐका, लंके माझ्या घरे किती ऐका, सांगतची संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी, 1 कोटी घरे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी अशी आयुष्य होती. याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या दारापुढे ते कथा आहे. महाराजांनी दारापुढले आयुष्य सांगितले आहे. घरातील अजून सांगायचे आहे. सामान्यतः आपल्या दारापुढे ते तकडा सांडलेला असतो. गुरे ढोरे असली तर इकडे बाजूला शेण कचरा असतो. लहान लहान मुले असली तर इकडे तिकडे शौचाला बसायला कोण नसते. पण सोने चांदी रोकड पैसा घरात सुरक्षित असतो. सोने चांदी रोकड पैसा घरात सुरक्षित असतो. त्याच्या दारापुढे कोण प्रदर्शन करीत नाही. केले तर चोर लगेच आमंत्रण स्वीकारतील. दारापुढल्या आयुष्यापेक्षा घरातील आयुष्य विशेष असते. भगवंतांनी 6व्या अध्यायात योग पुरुषाचे वर्णन केले आहे. ज्ञान धर्मात्मा, ज्ञान धर्मात्मा तुटस्थ जो विजयेंद्रिय युक्त समलोष्टाय कांचन अनुभव ज्ञानाने तृप्त असलेल्या निर्विसान दितींद्रिय दगड सोने याला समजाले आहे. हे त्याला योगी म्हणतात. देखे सोने यातीने करू, देखे सोने यातीने करू, पेरे एकना विसारू, माती येते ढुकळू, सरशीची मानी शुद्ध सोन्याचा मिरू पर्वत शेताच्या मातीचे डेकून सारखे बांधतो. अशा प्रकारे पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनंत रोकडे देखे दगडाची घिसाडे निसाड व्हायचा. पृथ्वीची किंमत थोडी अशा प्रकारे चांगले रत्न मी दगडा समान पाहतो. भगवंतांनी 14व्या अध्यायात गुणार्थी पुरुषाचे वर्णन केले आहे. म्हणून त्याची मिठाई, म्हणून त्याची मिठाई शेणा सोने विशेष नाही, रत्ना गुडिया काही नेहमीचे वेदू. शेण सोने रत्ना व दगड यात त्याला वेग दिसत नाही.
बंका नावाची मुलगी कपडे धुण्यासाठी चंद्रभाग्यावर गेली. तेथे नामदेव महाराजांची लिंबाळ नावाची मुलगी कपडे धुत होती. तिचे कपड्याचे पाणी बंकाच्या अंगावर उडाले. ती म्हणाली, "ए लांब हो, तुझे कपड्याचे पाणी माझ्या अंगावर उडत आहे." ती म्हणाली, "माई साहेब, आली सकाम भक्ताची आली कुठून?" ती घरी गेली. नामदेव महाराजांना सांगितले. नामदेव महाराजांनाही माहित वाटली. नामदेव लगेच देवाकडे गेले. देव म्हणाले, "मी सकाम भक्त का निष्काम भक्त?" देव म्हणाले, "वांका सांगती त्या मानाने थोडा थोडा सकाम भक्त आहे. तुला जर परीक्षा घ्यायची असेल तर आपण रानात जाऊ." ते मुळे आणण्याकरता रानात जातात. देव, रुक्मिणी, नामदेव महाराज, देव, रुक्मिणी, नामदेव महाराज तिघेही जंगलात गेले. रुक्मिणीने आपल्या हातातले सुवर्ण कंकण रास्त्यात टाकेल असे टाकून ठेवले. राता कुंभार प्रथम आला. त्यांनी ते पाहिले. त्याला वाटले न लागत त्यांना घेण्याचा मोह. त्यांनी मुठभर माती टाकून कंकण झाकून टाकले व नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून निघून गेले. मागून बंका आली. तिला वाटले आपला आरोप ते का वाटले पाहते तर कंकण. ते पावती मोठे मोठे रडायला. ते दोघे जण पळत आले. "तू का रडते?" "साप चलकरी चुकून मेले याची बातमी आली." ती म्हणाली, "तुमच्यासारख्या दरिद्राच्या पोटी जन्म घेऊन मी मोठी करंटी आहे. तुम्ही देवाचे भक्त म्हणता. तुम्हाला अजून सोने आहे का माती आहे असं भेट करतो." नामदेवाला म्हणत होते, "तात्पर्य खरा भक्त सोन्याला किंमत देत नाही." विठ्ठल विठ्ठल पंढरपूर येथे जोळोजी मोळोजी भक्त सुतार ताकदीत होऊन गेले. सकाळी 4 वाजता भजन करायचे. एका वेळेस श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी सगळ्या पंढरपूर क्षेत्राला भोजन दिले. गावकरी म्हणाले दोघे भावना आले. पेशवा म्हणाला, आपण त्यांना दक्षिणा देऊ काय बिघडणार नाही ते ओळखते. पेशवानी परीक्षा घेण्याचे ठरवले. ते झोपले असता त्यांच्या उशा पायथाला मोठे ढीग घालून ठेवले. सकाळी 4 वाजता जोळजी उठला. त्यांनी मोळजीला हाक मारली, "ए मोळजी, पटकन खापरी घेऊन ये. येथे कोणीतरी शौचाला बसून दिले आहे." हो म्हणाला, "लोकांना काहीच कळत नाही. कुठेही शौचाला पसरतात. लहान मूल शौचाला पसरते व त्याची आई खापरी नेऊन टाकते. तसेच जोळजीने खापरीत मोहरा भरल्या आणि कंदल नेऊन टाकल्या. गयाची अधवरी सोन्याचा पिंपळ. जेव्हा वरवरच्या दृष्टीने अर्थ लागत नसतात तेव्हा अर्थद्वारी अर्थ द्यावा लागतो. उदाहरणार्थ, रामभाऊचे घर कुठे आहे? तो म्हणाला, "या पिंपळावरून जा." रामभाऊचे घर सापडेल. विचारणारा मूर्ख होता. तो पिंपळाच्या झाडावर चढला. तो म्हणाला, "का चढतो? तुम्ही तर सांगितले पिंपळावरून जा. याचा अर्थ पिंपळाच्या जवळून जा असे मी तुला सांगितले होते." छत्रींनो धावांती, छत्रींनो धावांती. छत्री तर जड आहे, त्या कशा लावतील बरं? त्यासाठी छत्रीधारी माणसं लावतात. तुकाराम महाराज म्हणतात, "कोणी म्हणेल मुगल्यातला अर्थ काढा आणि आमच्या पुढे ठेवला." असं नाही, त्याला शास्त्र पुरावा आहे. हे आपण अभंगाच्या भावार्थ झालं पण तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या अंगात अशी शिक्की आहे की अंगी आईची बळ रेडा बोले. ज्ञानेश्वर महाराज संगत निवृत्तीनाथाची 4 भावंड शुद्ध पत्र आणण्याकरता निघाली. एका चौकात काही केटणकरांनी विचारले, "आपण कोण? कुठून आला? आपले नाव काय?" त्यावर त्यांनी उत्तर दिले, "आम्ही संन्याशाची मुले असून आळंदीत राहतो. शुद्ध पत्र आणण्याकरता आलो आहोत. आमचे नाव निवृत्ती नामदेव सोपान, निवृत्ती नामदेव सोपान व मुक्ताबाई अशी आमची नावे आहेत." त्यावर दुसरा म्हणाला, "तुम्ही येथे प्रकृती का आला?" एक तर आज्ञा घेऊन आला, एक तर मुक्तच आहे. तितक्यात एक म्हणाला, "नावात काय?" समोरून रडा येत होता.
त्याचे नाव ज्ञान्या. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो आणि मी एकच आहे. आत्ताच रेड्याच्या पाठीव आसून मारला, लगेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठी ओळ म्हटले. मुक्ताबाई समोर आली, म्हणाली मारू नका, माझ्या रेड्याच्या पाठी ओळ म्हटता. मारीत असून रेड्याच्या पाठी तोची वळी उठी ज्ञानदेवा. त्यावर दुसरा म्हणाला, हे बंगाली विद्या तरबेज आहे. तिसरा म्हणाला, रेड्याच्या मुखातून वेद बोलव्या सांगा, म्हणजे यांची विद्या कळून येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मागताना हात ठेवताच रेडा वेद बोलायला लागला. नवल ओचू तुची कायच्या करी वेद देईन, रेड्या मुखी वेद फुलिला.
त्यांचा नाम मी निर्देश करतो. मेले माणसं टवटवले, सचिदानंद बाबांना जिवंत केले, मेलेल्यांना पित्तर करून जीव घातले, स्त्रीचा केला पुरुष हुआ, भित्त चालवले, गड भित्ती चालवले, हारले चांदी याची भ्रांती, रेडा बोलवले. तो धन्यकरी मला म्हणतो, आशियानंतर मला तुमच्याकडे का पाठवले, हे त्या बंगाच्या उत्तरार्धात तुकाराम महाराज संतांना चंदनाची उपमा देतात. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तेथे तुम्ही जगी संत संत. म्हणून ओळणे संतांच्या कोर्टात चंदना विरुद्ध गाऱ्याने नेले, पण ते संतांचे नेले. नाहीतर अंधेरी डोबी बेदुद्ध राजा, टाकाशरबाजी, टाकाशर खाजा. टाका म्हणजे सर्व पदार्थाचा एकच भाव, खाज्यामध्ये एक पिठाचे नाव आहे. एका नगरात एक गुरु शिष्य राहत होते. दुपारचा टाइम होता, जुडी चालली. गुरु म्हणाले, जा डाळ तांदूळ घेऊन ये, आपण खिचडी म्हणू. तेव्हा तो भाव पाण्यात गेला. तेव्हा सर्व पदार्थाचा एकच भाव, डाळ तांदूळ चिवडा शेर बटाटे. त्याला वाटले कच्चा माल घ्या व हात बघा, त्यापेक्षा पक्का माल घेतलेला बरा. म्हणून त्यांनी एक शेर लाडू एक शेर जिलेबी घेतली, विशिष्ट भोजन केले. गुरुनी विचार केला, या सर्व मालाचे एकच भाव, या अर्थी राजा मूर्ख आहे. कोणत्या वेळेला काय आपत्ती हे सांगता येत नाही. पण शिष्य खाण्यात टोकला होता. शिष्याला वाटलं थोड्या पैशात चांगला माल खाण्यास मिळेल, म्हणून आपण येतेच चातुर्मास करू. गुरु निघून गेले. इकडे एका फाशीची शिक्षा झाली. पूर्वी फास म्हणून टाकत, त्याला फासाव द्यायचे. त्याचा बारीक पण फास मोठा होता. तो एका चौकात ताट बेरायला. शिपाई म्हणाले, अरे माप घेऊ दे. शिष्याला वाटलं चांगलं झालं, ते पत्ता छत्रा शिवून म्हणे. म्हणून त्यांनी माप लावून पाहिले तर गाळात फास बरोबर आला. आता शिपाई म्हणाले, जर तुला फासाव द्यायचे आहे. शिष्य म्हणाला, माझा काय गुन्हा. शिपाई म्हणाले, तुझ्या गळ्यात फास बरोबर आला या म्हणण्यात तुला फासाव द्यायचे आहे. शिष्य ढोरासारखा रडायला लागला, पण त्याची सुदय होते. समोरून गुरु मार देत होते. गुरु मार झाल्यावर त्याची माहिती पुरवली आणि गुरुवर हात करून म्हणाले, मला जर फासाव द्या, हा माझा शिष्य आहे. मुलाचे आग्रह बापाने जावे, यात मरणाचा पालमान माझा. शिष्य म्हणाला, नाही, मला जर फासाव द्या. शिष्य गुरु भांडण सुरू झाले. त्यांनी राजाला सांगितले. राजालाही आश्चर्य वाटले. म्हणून राजा प्रत्यक्षात आला. आता ऐका. गुरुला वाटलं चांगली संधी चालून आली आहे. राजा येशील मोठा पर्वकाळ आहे. म्हणून असं सांगितलं, राजा साहेब, हा एक मोठा पर्वकाळ आहे. हा एक मोठा पर्वकाळ आहे. त्यात ते पहिलं मरण हे राजा होईल आणि दुसऱ्यांदा मरेन
ते प्रधान देव. म्हणून आमची भांडण सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल. राजा म्हणाला अशी अत्यंत मला गवत दाखवल्या. अंधेरी नगरी असे संतांचे आले नव्हते. त्यावेळी म्हणाले चंदनापेक्षा तुझा अधिकार वाढवला आणि चंदनाने तुझी पताका केली. तर म्हणतो नाही जुळी चंदन होत नाही, त्याला मधून मधून गाठी असतात. आपल्या गाडीचा माणूस असला आणि संतांच्या तावडीत सापडला तर त्याचा उद्धार होतो. संत हे उद्धार करतात. पण
षडयंत्र घातलं आहे. कोणी या भोजन करून जा. तसे त्यांनी काय केले? संस्कृताची ज्ञान मराठीत आणले. तरी संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्ट गेले जे मराठी गीता देवी. तरी संस्कृताची निगाणे तोडून शब्द सोपाने रचिले तर मिथिनाने ती निवृत्ती देवे. तसेच गंगाई मलायच्या उंच काटतर वाटे पण दलित माणसं उंच काठ सोडून मराठी भाषे गाडवांतात. तद्वत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेचे उंच काठ सोडून मराठी भाषे गाड बांधला. एकम धर्म ठेवा अशा निवृत्तीनाथाने करून घेतले. याचे थोडक्यात तात्पर्य आबाल सुबोधे ओवी चेने प्रबंधे ब्रह्मरस स्वादे अक्षुर्गमती. लहानपणापासून मोठ्यापर्यंत मुक्तीचा मार्ग खुला असतो. तसा त्यांनी वैष्णवाचा समुदाय जमवला. मिळवली मांदी वैष्णवाची. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. देवावजाचे प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणतात. त्यांनी असा देव जमवला. त्यांच्या काळात नामदेव महाराज, नरहरी महाराज, गरोबा काका, चकोबराय असे पुष्कळ संत होते. एखादा संत आडमार्गाला जाणे याची शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरुजवळ पतायदान मागताना अशी विनंती केली आहे. विश्वर निष्ठांची मांदी आली, विश्वर निष्ठांचे समुदाय निर्माण द्या. शेवटी तुकाराम महाराज धन्य करायला सांगतात. अरे बाबा तू त्याच्याकडून आला ज्याचे ते समाधान चित्ताने राहिला असता तर आता तुला चुकायला वेळ नव्हती चाली. हे तुमच्या चौथ्या चरणात सांगतात. तुका माने ते तुका जाशी तरी जाई संतांच्या गावा होय विसावा म्हणत येते विश्रांतीचा ठाव पायी संतांचे नाव. चित्ताच्या समाधानात सुख मिळत असते. एक प्रवासी शेतीच्या तिथून जात असताना त्याच्या मालकाला वाटले काय गाय बैल दिसेल म्हणून त्यांनी एक दगड उचलून सोन्याचा गोळा गोपनीवर ठेवला. तो आवाजाच्या दिशेने भिरकावला. तो प्रवाशीच्या पाठीत बसला. प्रवाशी चक्कर येऊन खाली पडला. थोडा शुद्धी वाल्यावर आपल्या लोकांनी काय मारले पाहायला गेला तर सोन्याचा गोळा 7 ते 8 टळाचा होता. कमीत कमी 5.5 लाख रुपयाचा होता. पाठीत बसले तेव्हा खूप दुःख झालं. पण हा दगड नसून सोन्याचा गोळा आहे त्याला दुःख जाऊन सुख झाले. त्या बाजूने गोळा आला त्या बाजूला तोंड फिरवली आणि ओरडला अजून 5-7 उद्या
सोन्याचा गोळा. चित्तात समाधान झाले म्हणून सुख झाले. तुका म्हणे ते सुख काय म्हणे. काही समाधान चित्ताच्या करले ते काही. होय महाराज परिपाय बीज शुद्धांगी जग ठोकार कुमारी. याविषयी विचार करू. सोन्याचा मध्ये सुखाचा व पिंपळ मध्ये संसार असा अर्थ आपण मागच्या वेळेला भावार्थात सांगितला होता. त्याचा आपण विचार करू. ढला विठला सोन्याचा मध्ये सुखाचा व पिंपळ मध्ये संसार. उद्वाने व ढल विठल हे सावंगाच्या 15व्या अध्यायात हे सांगतात. गयाची आद्वारी सोन्याचा पिंपळ. संसार दुःख मुळा सोमी कळे विंगळ. संसार दुःख मुळा सोमी कळे विंगळ. Thank you.
हे संसार दुखाचा चित्त त्याचा वाहून आहे. अनित्य सुखम लोकम वृत्ती लोकी सुखाची कहाणी ऐक जन्मी कवणाची श्रवणी कैशी सुख निद्रा अंतरणी त्यातील बाजूला करून उरलेले सुख घेऊ. पण संसार दुःखाची खिचडी नाही तर केवळ दुःखच आहे. एखाद्या वरीला भरपूर पाणी पण शेतकरी आळशी शेजाऱ्याने विकत घेतली आता स्टॅम्प करून दिला तेव्हा तो पाणी भरणार गेला तेव्हा तो पाणी भरून जाईना. कारण की वेळ विकली पाणी विकायचे राहिले आहे. शेवटी कोर्टात केस गेली. कोर्ट पण म्हणायला लागले वेळ त्याची पाणी तुझ्या वेळेत त्याचं पाणी का काढून घे भाडे द्यावे लागेल. पाण्याचे शिवरचे स्वरूप आहे तसे संसार दुःखाचे स्वरूप आहे. विठ्ठल नवरात्राचा हार पडलेला होता. दोन्हीकडून दोन माणसे आली. एकाला सर्प वाटला त्याच्यामुळे तो लांब पळाला. दुसऱ्याला हाराचे न्याय असल्यामुळे त्यांनी ताबडतोब उचलला. एकाला सुख एकाला दुःख. आगा नेनो आणि चुत्रा आगा नेनो आणि चुत्रा पुढे नेळ्या याचा दुसरा नाहीला का सरपत्र झाला याला. सुखाची लागी एकच पाणी प्याले आता जगवते. पाणी हे जीवन आहे तेच इतर जीवन या वस्तू तेच बीज घालून मारतो. तेच मिरचीच्या झाडाला तिखट उसाच्या झाडाला गोड मिरचीच्या भाजीला कडू आंबट चुकया आंबट होते. जैशी जीवनाची उदक तरी विष मारक का तिक्या माई तिक गोड. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला असता तर शिंपल्यामध्ये मोती आणि सापाच्या तोंडात विष होते. एकच दृष्टी दोन दृष्टीने वागतो. तुम्ही ज्ञानी पुरुषाला सुख आणि अज्ञानी पुरुषाला दुःख. हे असं स्वातीचे उदक हे असं स्वातीचे उदक शुद्ध मोत्त याडिक त्याचा मंदी अज्ञानाशी दुःख दुःख तो अज्ञानाशी. इंदोरला कातमाला आहे खूप पाण्यासारखा आहे. खांब चितीचं वीज चर्चीची सर्व दास काटेतात त्याचा राखवालदार या पिण्याकरता बाहेर गेला. इतक्यात ते कुत्रा आत घुसला. तो वर पाहतो कुत्रा खाली पाहतो कुत्रा त्याला सगळीकडे कुत्रे दिसायला लागले. जाणारा प्रवासी त्यांनी सर्वत्र पाहिले. दिसलीत मी खांबात मी सर्वकडे मीच प्रवाशाला ज्ञान असल्यामुळे त्याला सुख एकाला दुःख एकच माल कुत्र्याला दुःख व माणसाला सुख. विठ्ठल शंका ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते का अज्ञानी होते हे शंके जाण्यामध्ये मूर्खपणाचे प्रदर्शन होईल. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते. ज्ञानियांचा शिरोमणे संपूर्ण दिसणारा संसार तो पट्ट्या मुरगळासारखाच आहे. स्वप्न खोटे आणि मुरगळे खोटे खोट्यातले खोटे. तसेच उपास्य शुंग्र वंद्या पुत्र बापला बाबा हे आध्यात्वादाचे दृष्टांत आहे. रज्जू सर्पकार
पूर्ण भाषेले जगदंबर तसेच रज्जू कागद तंतू पट जल तरंग व सुवर्ण अलंकार आरंभवादाचे दृष्टांत आहे. कारणातून कार्य निर्माण झाले तरी कारण नष्ट होत नाही. उदाहरणार्थ मातीचा घड झाला तरी माती तशाच तसेच आहे. दोऱ्याचे वस्त्र झाला तरी दोरं तशाच तसेच आहे. वेदांत शास्त्र 12 दृष्टांत अवलंबून आहे. चिदविलास वादमताने सूर्य आणि किरण जसे एक आहे तसे जग आणि परमात्मा एकच आहे. विष्णुमय जग या म्हणण्यात जग नसून परमात्माच आहे असं सिद्धार्थ आहे. प्रमार्थिक सत्ता म्हणून सत्य आहे तो अमित्य आहे हा प्रश्न शिल्लक राहत नाही. ऋग्वेदाचा प्रकाश संप्रदाय आहे. जड असे काहीच नाही. दुपारच्या वेळेला मातीचे कण नाकण हिऱ्या मोठ्या सारखे चमकतात. हे असे सर्व प्रकाशमान आहे. आत हरी बाहेर हरी. सोन्याचे मणी सुतात ठेवले सोने याच्या सुती ठेवले ते मी जग धरले सबाई आभ्यंतरी. अशा प्रकाराचे ज्ञान हव्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात जावं लागत. त्यांच्या कृपेने हे ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्यावर संसार सुखात होतो. या खुशीने तुकाराम महाराज म्हणतात जयंतीद्वारी सोन्याचा पिंपळ. अशा सुखाच्या लाभाकरता आपण त्यांचे भजन करू.
Bye.
पाहत